तर बंडखोर खासदारांनी थेट शिवसेनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। संसदीय सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी एबीपी माझाला मिळतीये। नाही, या प्रक्रियेमध्ये पॅरा 4 आहे 10व्या अनुसूचीचा, की ज्याला पक्षांतर विरोधी कायदा असं म्हणतात। आणि 1985 साली माननीय राजीव गांधींच्या असताना त्यांनी हा पक्षांतराला आळा घालण्यासाठी हा कायदा अत्यंत उदात्त हेतूने घटनेमध्ये समाविष्ट केला होता। आणि याचा मुख्य उद्देश की हे घाऊक पक्षांतर वगैरे संसदीय लोकशाहीमध्ये घातक आहे, संसदीय लोकशाहीला। हे हा सगळा विचार करून माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या समितीच्या अभ्यासावर आधारित हा कायदा केलेला आहे। आणि यामध्ये 2003 साली माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी स्प्लिटची तरतूद ही संपूर्ण काढून टाकली आणि तसा संसदेमध्ये कायदा केला गेला। आता यामध्ये फक्त एकच प्रकरण पॅरा 4 एवढाच शिल्लक आहे। यामध्ये मर्जर म्हणजे विलिनीकरणाची तरतूद शिल्लक आहे। आता यामध्ये विलिनीकरणाबाबत सुद्धा एक मोठी प्रक्रिया आहे। मी ते स्पष्ट करतो एकच सेकंदामध्ये, की त्यामध्ये व्हर्टिकल स्प्लिट असावी लागते मूळ राजकीय पक्षामध्ये आणि संसदीय पक्षामध्ये, पार्लमेंटरी पार्टीमध्ये व्हर्टिकल स्प्लिट या पक्षामध्ये असावी लागते। तर व्हर्टिकल स्प्लिट म्हणजे काय मी स्पष्ट करतो, कारण कुठलाही राजकीय पक्ष म्हटला की त्याला त्याचे संघटनात्मक पातळीवरचे राजकीय पक्षात तरी तशी स्प्लिट दिसत नाही, फक्त खासदारांमध्ये तशी स्प्लिट दिसते। मी एक स्पष्ट करतो की या प्रक्रियेमध्ये पॅरा 4 मध्ये या कायद्यामध्ये फक्त खासदारांनी एक दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं अपेक्षित नाही आणि ते लीगली कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड होणार नाही। खासदारासोबत त्यांचा पक्ष सुद्धा गेला पाहिजे आणि ही स्प्लिट, पक्षामधली स्प्लिट ती त्यांना सिद्ध करता आली पाहिजे। ही पक्षामध्ये स्प्लिट म्हणजे मी मगा सांगत होतो संघटनात्मक जो पक्ष आहे, म्हणजे त्यांचे लोकल अथॉरिटीचे सदस्य आहे, त्यांच्या ग्राम पातळीवरचे सदस्य आहे, जे तालुका पातळीवरचं त्यांचं जे संघटनात्मक सदस्य आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये स्प्लिट पडली पाहिजे। ही स्प्लिट सिद्ध करता आली पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग 2/3 ती मॅन्डेटरी आहे संसदीय पक्षामध्ये। ते जर होत असेल तर मग या स्प्लिटला मान्यता माननीय अध्यक्ष लोकसभा देतील। ही कायद्याचा मी अर्थ सांगतो। आणि त्यानंतर मग त्या पक्षाला, त्या नवीन पक्षाला कोणत्या तरी एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल। बजावलेली आहे त्याला उत्तर देणं हे या खासदारांना बंधनकारक आहे का आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल? आता ह्या खासदारांनी कदाचित त्यांचा नवीन पक्ष स्थापन केला असावा किंवा नवीन गट स्थापन केला असावा आणि लोकसभेच्या अध्यक्षांना त्यांनी पत्र दिलं असेल आणि त्यांनी नोटीस देऊन न देऊन, उत्तर देऊन न देऊन आता काय फारसा फरक पडणार नाही। कारण नोटीस आली नाही म्हणून समजा यांनी उत्तर दिलंच नाही तर काय फरक पडणार आहे फारसा, की नोटीसचे उत्तर आलं नाही आणि त्यांना नोटीसचं उत्तर द्यायचं नाही हे गृहीत धरून उबाटा जो पक्ष आहे ती पुढची कारवाई करेल अरविंद सावंत साहेब ते। आणि याच्यामध्ये आता नोटीसला उत्तर देण्याचं काही मला काही प्रॉपर्टी अशी फारशी वाटत नाही, कारण त्यांची प्रक्रिया विलिनीकरणाची ते पूर्ण करतील, त्याच्यामध्ये स्प्लिट सिद्ध करतील शिंदे साहेबांचा जी शिवसेना आहे ती, आणि पुढची प्रक्रिया ती पूर्ण होईल असं मला वाटतं। व्हीप जुगारला म्हणून ही खरतर नोटीस त्यांना बजावली जाणार आहे। मात्र सध्या काही सेशन सुरू नाहीये। सेशन सुरू नसताना एका बैठकीसाठी अशा प्रकारे व्हीप बजावला जाऊ शकतो का? तो सुद्धा एक डिबेटेबल प्रश्न आहे, लिगली डिबेटेबल। लोकसभेचं प्रोसिडिंग आहे, ठराव आहे, प्रस्ताव आहे, जे काही आहे पॉलिसी मॅटर्सवर एखाद्या पक्षाला वाटलं की याच्यावर मतदान झालं पाहिजे आणि ते जर मतदान त्या पक्षाने केलं नाही, त्या सदस्याने केलं नाही, तर ते निश्चितच डिस्क्वालिफाय होऊ शकतात। पण जे संसदीय पक्षाच्या बाबतीत आहे संसदीय पक्षाच्या बाबतीत हा व्हीप लागू होतो की नाही हे मॅटर अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्यावर निर्णय लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे। पक्ष त्यांच्यावरती काय कारवाई करू शकतो? पक्ष म्हणजे त्यांना काढून टाकतील किंवा ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल करतील लोकसभा अध्यक्षांकडे आणि त्या डिस्क्वालिफिकेशनवर पुढे काय कायदेशीर कारवाई होईल ते आता पुढचं बघणं खरंच इंटरेस्टिंग आहे। कारण पहिलंच प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये स्प्लिटचं प्रकरण पेंडिंग पडलेलं आहे, आता हे दुसरं प्रकरण त्याच्या मागे जातील। म्हणूनच मी सर्वोच्च न्यायालयाविषयी संपूर्ण आदर राखून या आपल्या चॅनेलला, एक लोकप्रिय चॅनेलला असं सांगू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे जे कन्सेप्ट आहे पॅरा 4 मधले, अँटी डिफेक्शन लॉ मधले, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, संसदीय पक्ष काय, स्प्लिट काय, व्हीप काय, ह्या सगळ्यांचे परिणाम स्पष्ट केले पाहिजे असं एक कायद्याचा आणि घटनेचा अभ्यासक म्हणून मला वाटतं। लोकसभा अध्यक्ष ते देखील एका पार्टीचे सदस्य आहेत, ते कारवाई करतील का सत्ताधाऱ्यांवरतीच? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण लोकसभा अध्यक्ष ही मोठी कॉन्स्टिट्युशनल
पोस्ट आहे आणि प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपती, पंतप्रधान याच्यानंतर लोकसभा अध्यक्षांचा क्रम येतो. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा एक फार मोठी जबाबदारी आहे. संसदीय लोकशाहीचं रक्षण करण्याची ही एक मोठी जबाबदारी आणि संसदेचं कामकाज लोकसभेचं कामकाज चालवण्याची, कायदा नियम पाळण्याची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षांवर ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, हायएस्ट कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे लोकसभा अध्यक्ष म्हणजे. आणि त्यांच्यावर असं एक शंका घेणं हे कायद्याचा आणि घटनेचा अभ्यासक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून मला योग्य वाटत नाही. ते निश्चितच योग्य असा निर्णय या प्रकरणात घेतील. बहुतांश खासदार